पक्षांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. संदीप माळवी यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या ठाणे महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त 1 या पदावर उपायुक्त मनीष जोशी यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने काल याबाबतचा शासन आदेश काढला आहे. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी हे जुलै 2026 रोजी सेवानिवृत्त झालेत. तेव्हापासून हे पद रिक्त होते. या रिक्त पदासाठी महापालिकेने उपायुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. 6 ऑगस्ट रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत उपलब्ध कागदपत्रांची छाननी केल्यानंतर मनीष जोशी यांच्या नावाची अतिरिक्त आयुक्त पदासाठी शिफारस करण्यात आली. शासनाने या शिफारसीला मंजुरी देत जोशी यांची 1 ऑगस्ट 2026 पासून अतिरिक्त आयुक्त 1 म्हणून नियुक्ती केली. आयुक्तांनी जोशी यांना अतिरिक्त आयुक्त पदावर रुजू करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश नमूद केले. मनीष जोशी हे सुद्धा ऑगस्ट महिन्याअखेर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या काही दिवस आधी त्यांना ही पदोन्नती देण्यात आली. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीचा भार कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन ठाणे रेल्वे स्थानक उभारणीमध्ये बाधित होणाऱ्या बांधल चाळीतील 50 कुटुंबांचे आधी पुनर्वसन करून नंतरच चाळीचे निष्कासन करण्यात येईल अशी ग्वाही विभागीय रेल्वे व्यवस्थापक मीना यांनी दिल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. तसे यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर होण्याची चिन्हे आहेत. नवीन ठाणे रेल्वे स्थानकालगत गेल्या 60 वर्षापासून बांधल चाळ असून त्यात 50 कुटुंबांचे वास्तव्य आहे. रेल्वे प्रशासनाने या कुटुंबांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. आमदार केळकर यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. रहिवाशांसह त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मीना आणि अन्य अधिकाऱ्यांची काल भेट घेऊन रहिवाशांची बाजू मांडली. आधी कुटुंबाचे योग्य पुनर्वसन करा, त्यानंतरच चाळीचे निष्कासन करा अशी मागणी केळकर यांनी केली. मीना यांनी ही मागणी मान्य केली असून रहिवाशांनी यावेळी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. या 3 दिवसीय प्रदर्शनाचा समारोप सोहळा आणि छायाचित्रकारांचा सत्कार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान ठाणे महानगरपालिका मुख्यालयात 150 छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. ठाण्यातील 22 छायाचित्रकार आणि 12 हौशी छायाचित्रकारांचे छायाचित्रांनी ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि विकासाचे चित्र टिपले होते. अशा या छायाचित्रकारांचा गौरव कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, नौपाडा कोपरी प्रभाग समिती सभापती मिनल संके, नगरसेवक सीताराम राणे, ठाणे सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलास पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जनसंपर्क अधिकारी प्राची रिंगणकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, कैलासवासी यशवंतराव चव्हाण, पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य कैलास महापती आदी मान्यवरांच्या हस्ते झाला. ठाण्यातील 34 छायाचित्रकारांचे एकाच वेळी मंत्र्यांच्या हस्ते सत्कार होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. यावेळी दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आलेल्या 13 सदस्यीय कमिटीचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण छायाचित्रे पाहून सर्वांचे कौतुक केले. आपल्या भाषणात सर्वांचे कामाचे कौतुक करताना सरनाईक यांनी नगरसेवक असताना केलेल्या आंदोलनापासून महासभेपूर्वी विषयाची पत्रकारांशी चर्चा करून कशी तयारी करत असो अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही देत पत्रकार संघाच्या नवीन समितीकडून होणाऱ्या कामाचे भरभरून कौतुक केले. तर आमदार संजय केळकर सर्व पत्रकार, छायाचित्रकार आणि संघाच्या संघर्ष आणि त्यांच्या मेहनतीबाबत कौतुकाची थाप दिले. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटरसाठी
व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि जलसंधारण दिन तसेच जलसंधारण सप्ताह अभियानाचा भाग म्हणून ठाणे शहरात आज वॅकेथॉन वॉक फॉर वॉटर या भव्य जनजागृती रॅलीचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा आणि पाणी अडवा, पाणी जिरवा या मुख्य संकल्पनेवर आधारित असलेल्या या महावॅकेथॉनचा शुभारंभ उपवन तलाव येथून झाला. त्यानंतर आदिवासी आश्रम, क्रांतीवीर राघोजी भांगरे चौक, आदिवासी वीरगंगना झलकारीबाई मार्ग, वसंत विहार फाटा मार्गे ही रॅली डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पोहोचून संपन्न झाली. सुमारे 3 किलोमीटरच्या या पदभ्रमण मोहिमेमध्ये ठाण्यातील शेकडो नागरिक, विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तरुण वर्ग आणि शासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात वॉर्म अप सत्राने झाली. या झुंबा व्यायाम प्रकाराचा उपस्थित सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की ठाण्यात या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल 6 ते 7 हजाराहून अधिक जणांनी यासाठी नोंदणी केली होती. संपूर्ण मार्गावर जलजागृती माहिती फलक लावून नागरिकांना पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. या अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सहभागाची मुदत वाढवण्यात आली असून नागरिकांनी या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रील्स तयार करून या जनजागृती चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. मृद व जलसंधारण विभाग छत्रपती संभाजीनगरचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजयराव देवराज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आलेल्या जलसंधारण सप्ताहात केवळ एक विभागापुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून एक मोठी लोक चळवळ व्हावी हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. जनतेच्या प्रचंड उत्साहामुळे रील स्पर्धेची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. महावॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. शासकीय तंत्रनिकेतन ठाणे येथील इलेक्ट्रॉनिक विभागाच्या प्राध्यापिका श्रीमती सुजाता नागरगोजे यांनी माती आणि पाणी हे मानवी जीवनाचे मूळ आधारस्तंभ असून प्रत्येकाने त्याचे नियोजनबद्ध संवर्धन केले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची समन्वय बैठक आज सकाळी 11:30 वाजता कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणाऱ्या विविध समस्या, मंडळांच्या अडचणी आणि प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत ठाणे महापौर शर्मिला पिंपळकर, ठाणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. आगामी उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थापन, मंडप उभारणीसाठी परवानग्या, वीज व पाणी व्यवस्था, स्वच्छता, अग्निसुरक्षा, सुरक्षा व्यवस्था तसेच गणेश मूर्ती विसर्जनाचे नियोजन या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. मंडळांना परवानग्या घेताना येणाऱ्या अडचणी तसेच उत्सवाच्या काळात आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांबाबतही प्रतिनिधी प्रशासनासमोर आपले मुद्दे मांडले. गणेशोत्सव हा ठाणे शहरातील नागरिकांसाठी श्रद्धा आणि उत्साहाचा महत्त्वाचा सण असून मोठ्या संख्येने नागरिक या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे सर्व सार्वजनिक मंडळांनी नियमाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन विसर्जन मार्ग, कृत्रिम तलाव, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छता यांचे योग्य नियोजन करण्यावरही भर देण्यात आला आहे. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडळाची सातत्याने समन्वय ठेवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.